सध्या मराठा आरक्षण हा विषय अत्यंत ज्वलंत आणि महाराष्ट्रातलं राजकारण उलटवून टाकणारं असं हे प्रकरण आहे आणि या लढ्यामध्ये अनेक मंडळी राजकीय नेते विविध प्रकारे आपलं भाष्य करतात। त्यातलं मुख्य भाष्य म्हणजे आमचे राजकारणातले जाणकार वयोवृद्ध म्हणायला काय हरकत नाही, भुजबळ साहेब यांनी जी दोन समाजामध्ये जी तेढ निर्माण करणारी वक्तव्य गेली 2 महिने सुरू केलेत याचा प्रथमतः मी आपल्या माध्यमातून समस्त मराठा समाजाच्या वतीने मी प्रथम निषेध करतो। दुसरं त्यांनी एक काल आणखी एक भाष्य केलंय, नाभिक समाजांना सांगितलंय की मराठ्यांच्या दाढ्या करू नका। मी त्यांना सांगतो दाढ्या वाढवणं हल्ली फॅशन झाले, त्यामुळे दाढ्या करणं न करणं किंवा त्या समाजाला भडकवणं हा जरी तुमचा हेतू असेल तरी तो समाज आमच्या सोबत आहे, त्याच्याने आमची भिंत शेताची बांध एकच आहे, त्यामुळे तुमच्या भडकवण्याला ते काय भडकणार नाहीत। तरीही पुढे जाऊन सांगतो 4.5 कोटी मराठ्यांपैकी 3 कोटी मराठे दाढी करतात असा माझा अंदाज आहे, सर्वे आहे। आम्ही 3 महिने जर नाही गेलो सलून मध्ये तर माझ्या या भावाला, नाभिक समाजाच्या भावाला छगन भुजबळ धान्य पुरवणार आहेत का, त्यांचा प्रपंच चालवणार आहेत का, हा माझा आजच्या माध्यमातून सवाल आहे। उगाच कुणाशी तरी भांडणं लावून त्यांना काय साध्य होणार आहे आणि यांच्या पाठी यांचा बोलविता धणी कोण आहे याचाही एकदा महाराष्ट्राला खुलासा झाला पाहिजे, कुणीतरी स्पष्टपणे बोललं पाहिजे। नाहीतर हे छगन भुजबळ एवढी भाषा करूच शकत नाही। हे लपलेले असताना, शिवसेनेतून फुटून निघालेले असताना यांना वाचवण्याचं काम अखिल भारतीय मराठा महासंघाने केलंय, ही वस्तुस्थिती आहे। आणि याच मंदिरामध्ये, शिवाजी नाट्य मंदिरामध्ये आमचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे साहेबांना, हा माझा बहुजन समाजाचा नेता आहे, त्याच्या अंगाला जर हात लागला तर मराठा महासंघ गप्प बसणार नाही। ही वाक्य आमच्या शशिकांत पवारांची याच वरच्या सभागृहात दिलेली आहेत, तेव्हा हे महाशय बाहेर पडायला लागले। त्यामुळे एवढी कृतज्ञता मराठ्यांविषयी, द्वेषभावना भुजबळांच्या अंगात का संचारले हा व्यक्तिगत प्रश्न नाही आहे, तर यांच्या पाठीमागे राजकीय मोठं षडयंत्र असू शकतं किंवा मोठा गॉडफादर असू शकतो, त्याशिवाय ते एवढी भाषा बोलू शकणार नाही। आणि ओबीसी जे म्हणतायत तो सगळा समाज काही त्यांच्या बरोबर नाही आहे। त्यांना चढवणारे आणि विकत पैसे देऊन सभा घेणं हा विषय काय महाराष्ट्राला किंवा राजकीय लोकांना नवीन नाही आहे, पण आमच्या जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे हे कोणी पैसे देऊन केलेलं नाही, तर स्वयंभू जो वंचित मराठा आहे आरक्षणापासून तो स्वतःहून स्वखर्चाने मुंबईत आलेला आहे। मुंबईत आला होता, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि त्यानंतर मंत्रिमंडळातच जर त्यांचे सहकारी म्हणत असतील हे आम्हाला मान्य नाही, तर मग मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या शब्दाला हे मंत्री, हे आजचं सरकार किंमत देते की नाही हा महाराष्ट्रापुढे प्रश्न आहे। त्यांनी ज्या मागण्या मान्य केल्या ते मंत्रिमंडळात विचारून घेतल्या असतील। बरं, दुसरं असं एका बाजूने भुजबळ म्हणतात की यांना काहीच मिळणार नाही। अरे बरं, जर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द जर आम्हाला काय मिळणार नसेल मग तुम्ही एवढी आगपाकड का करताय? मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्यावर देखील तुम्ही गावोगाव सभा का घेताय? म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काहीतरी काळं भेरा असण्याची शक्यता आहे। त्या सगळ्या याच्यातून आज आमच्या इथे मान्यवर आलेले आहेत। मराठा आरक्षण हा विषय महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेला नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर आमची चळवळ गेलेली आहे। आमच्या 2 मीटिंग पण झालेल्या आहेत। गुजर समाज आहे, पाटीदार समाज आहे, जाट समाज आहे, सगळे समाज मिळून आमची एक कृती समिती ऑलरेडी आम्ही बनवलेली आहे। हा प्रश्न जर इथे सुटला नाही, इथे जर सुटला तर देशभर सुटायला काहीच हरकत नाही। सगळ्यांचे 7 राज्य अशी वंचित आहेत जी बहुसंख्य ती कम्युनिटी आणि त्यांना आरक्षण नाही, तर तो प्रश्न तिथेही सुटू शकतो। पण नाही सुटला तर भविष्यात आमची कृती समिती, तुम्ही हे चेहरे 2 ओळखत असाल, ज्यांनी शेतकरी आंदोलन 13 महिने एका जागेवर बसून चालवलं, ऊन पाऊस थंडी सगळे समर सीझन त्यांनी अंगावर झेलले। त्या याच्यामध्ये 750 शेतकरी शहीद झाले त्या भूमीवर, तरीही मागे हटले नाहीत। शेवटी मागे सरकारला आपलं ते जो कायदा होता तो मागे घ्यावा लागला। असे राकेश टिकेत साहेब, हे विद्यावीर सिंग साहेब, हे 2 महायोद्धे, मी मुद्दाम महायोद्धे म्हणतोय
की एक अर्जुनासारखा आहे पराक्रमी आणि दुसरा भीमासारखा आहे, आणि त्याच्याबरोबर आता महाराष्ट्रातला मराठा आहे, जाट आहे, गुजर आहे, पाटीदार आहे, पटेल आहे, राजपूत आहे, वणियार आहे, मणी समाज आहे, असे सगळे देशातले आम्ही, शेट्टी रेड्डी समाज आहे कर्नाटकातला, आम्ही असे सगळे एकत्रपणे हा प्रश्न भविष्यामध्ये लढणार आहोत. म्हणून आमची त्याबाबतची भूमिका जी आमची कृती समितीची आहे ते टिकेत साहेब मांडतीलच, परंतु मराठा महासंघाची जी भूमिका आहे, जरांगे पाटलांना आमचं पूर्ण समर्थन आहे. त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तर आनंदच आहे, परंतु ते नाही झालं तर मात्र हे आंदोलन आता देशभर पसरवण्याची आम्ही सगळ्यांनी तयारी केलेली आहे. धन्यवाद. आमची काय म्हणताय? हा, दुसरं जे जातीमध्ये जी तेढ निर्माण करतात भुजबळ साहेब यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि तशी तरतूद आहे कायद्यामध्ये. मी अॅट्रॉसिटी नाही म्हणत, त्याच्या बाहेरचा कायदा आहे. तर आणि आत्ताच अलीकडे कुठेतरी ते एका राज्यामध्ये केलेला आहे, एका मंत्र्यावर तसा गुन्हा दाखल, तर तसाही त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही आमची आजच्या या परिषदेमध्ये आमची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.